नमस्कार, मी विशाल पाटील. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्त वर्ष 2024 अनेक घडामोडी आणि आठवणी देऊन तुमच्या सगळ्यांसाठी गेलं. येणारं 2025 हे वर्ष तुमच्यासाठी, माझ्यासाठी, एकंदरीतच आपल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर सर्व परिस्थितीसाठी कशा प्रकारचं असेल, या क्षेत्रांमध्ये नेमकं काय काय घडू शकतंय याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण एक खास पाहुणे आमंत्रित केलेले आहे. ज्या वेळेला राम मंदिर सोहळा होता, त्याचा एक संकल्प होता 10 दिवसांचा, त्या संदर्भातले सगळे संकल्प पूर्ण करण्यासाठी महंत सुधीर दास हे सातत्यानं पुढाकार घेताना दिसून आले. ज्या वेळेला या संदर्भातला संकल्प नाशिकच्या या देवभूमीमध्ये करण्यात आलेला होता, त्यावेळेला काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन असू दे, त्यावेळेचा पूजा विधी सोहळा असेल किंवा मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम असेल, त्यापूर्वी ज्या काही महत्वाच्या विधी करायच्या होत्या त्यावेळेला देखील महंत सुधीर दास यांची भूमिका अतिशय महत्वाची होती. आणि त्यांच्याच नजरेतून आपल्या सगळ्यांसाठी हे वर्ष 2025 कसं असेल हे जाणून घेण्यासाठी आपण त्याच देवभूमीमध्ये म्हणजे नाशिकमध्ये आलेलो आहोत. आणि यावेळेला आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत महंत सुधीर दास. महंत सुधीर दासजी, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सुरुवातीला नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्याला देखील शुभेच्छा. धन्यवाद. लोकशाहीच्या सर्व परिवाराला देखील शुभेच्छा. नक्कीच. बरं, मला खूप उत्सुकता ही आहे, म्हणजे मलाच काय आपल्या सर्व प्रेक्षकांना ती उत्सुकता असेल की हे येणारं वर्ष आपल्या सगळ्यांसाठी कसं असेल. सुरुवातीला आपण भारतभूमीविषयी बोलूयात, कारण प्रॉस्पेक्टस आपला फार मोठा असायला हवाय. भारतातली राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय पातळीवरती असलेली जी परिस्थिती आहे ती हाताळण्याकरता इतर देशांशी असलेले आपले संबंध, या दृष्टीनं 2025 हे वर्ष भारतीयांसाठी कसं आहे? आपण सर्व पाहतात की भारताचा जो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक देशाची सुद्धा राशी काढली जाते. बरोबर. आणि भारताची राशी ही मकर राशी आहे. आणि मकर राशी आणि मकर स्थिर लग्न यावरती आपण 15 ऑगस्ट 1947 ला जो आपल्याला स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला आणि झेंडा ज्या वेळेला फडकवला, तर राष्ट्राचा तो जन्म असा आपण कन्सिडर करून तर मकर रास ही भारताची येते. त्यावेळेला लग्न देखील स्थिर मकर लग्न होतं. बरं. आपण पाहिलं की एक दिवसाचा जो फरक झाला, तर 14 ऑगस्ट पाकिस्तानला झालं आणि 15 ऑगस्टला आपण झालो. पण 14 ऑगस्टला मकर होती परंतु लग्न स्थिर नव्हतं. अच्छा. तर पाकिस्तान एक दिवसाच्या डिफरन्समुळे आमच्या ज्योतिषशास्त्रानुसार कितीतरी अस्थिर आहे, ते आपण सगळेच बघतोय, सगळेच पाहतो. आणि कम्पॅरेटिव्ह आपण एक दिवसाचा डिफरन्स घेऊन मकर राशीचं स्थिर लग्न पाहिलं तर आज गेल्या 75 वर्षामध्ये भारताचा कारभार अतिशय सुरळीत आणि अतिशय व्यवस्थित सुनियोजितरित्या चाललाय. भले कोणी कुठल्याही पार्टीचं सरकार येऊ, परंतु ऍज अ नेशन आपल्याला 62 आणि 75, 72चे काही युद्ध सोडले तर मला असं वाटतं की ऑब्स्टिकल्स ऑफ द नेशन हे घडलं नाही. आणि आत्ताचा जो जागतिक पातळीचा जर आपण आढावा घेतला तर परिस्थिती खूप भयावह परिस्थिती जागतिक राजकारणाच्या संदर्भामध्ये पाहिली जाते. आणि आम्ही जो एक अभ्यास करत आहोत तर महाभारत युद्धकालीन जशी ग्रहांची प्लॅनेटरी पोझिशन होती त्याच्या जवळपास साधारणतः 80 ते 85% ही प्लॅनेटरी पोझिशन आलेली आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती युद्ध होणं किंवा नेशनचे जे डिस्प्यूट्स आहेत आपण पाहत आहोत, तिथे इस्रायल, इराण हे अगदी वॉर फुटेजवर आहे. आणि उद्या जर तिथे जर मोठ्या प्रमाणावर युद्ध झालं तर इराण हा सौदी अरेबियावरती देखील अटॅक करू शकतो. कारण अमेरिका आणि इस्रायलची इच्छा आहे की बा इराण हा बुडावा, परंतु इराण बुडता बुडता सौदीला अटॅक करेल हे 90% आहे. त्यामुळे तसं जर झालं तर संपूर्ण जगामध्ये ऑइल क्रायसिस हे होतील. गॅस, इन्शुरन्स आणि इतर जे विषय आहेत त्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता आहे. बरं. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, 100 लिटर डिझेल जर आपण आयात करू असू किंवा पेट्रोल आयात करू किंवा पेट्रोलजन्य पदार्थ म्हणूया, तर त्यातलं 32 लिटर आपण ऑइल हे
इराणकडनं घेत आहोत. बरोबर. त्यामुळे भारतामध्ये देखील त्या पद्धतीचे क्रायसिस होण्याची शक्यता राहू शकते. पण आपण त्याला सबस्टिट्यूट आदरणीय मोदीजींनी आधीच काढलं आणि आपण रशियाकडनं ऑइल बायबॅक घ्यायला सुरुवात झाली. त्यामुळे त्या संदर्भामध्ये भाववाढ किंवा त्या संदर्भामध्ये आणणे असलेले जे काही दरवाढ आहे याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाटते. परंतु आर्थिक परिस्थितीचा जर विचार पाहायचा म्हटला तर भारत हा खूप मोठ्या प्रमाणावरती स्थिर राहील आणि कुठल्याही युद्धामध्ये आपण डायरेक्टली पार्टिसिपेट निदान 26 पर्यंत तरी होत नाही असा एकंदरीत ज्योतिषशास्त्रीय कल असल्यामुळे भारताचा उदयकाल जवळ आलाय. भारत उभा राहिलाय आणि आपण जे 5000 वर्षापूर्वी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती जगमान्य होतो किंवा भारतामधनं सोन्याचा धूर निघायचा अशी जी परिस्थिती होती त्या कालखंडाच्या आपण आसपास जाऊन आलोय. बरोबर. आदरणीय यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी म्हणालेच आहेत की आम्ही 5 ट्रिलियनची इकॉनॉमी या आगामी फायनान्शियल इयर मध्ये करू इच्छितो. तर मला असं वाटतं की तो त्यांचा जो संकल्प आहे तो देखील पूर्ण होईल. तसे पण प्लॅनेटरी पोझिशन आहे आणि केंद्रातल्या कुठल्याही गव्हर्नमेंटला जसं आता बिहारचं उदाहरण दिलं जातं किंवा चंद्रबाबू काही गडबड करतील का हे जे 2 लोक आहेत बा तर ते पण काही उपद्रव करणार नाही असं ज्योतिषशास्त्र सांगताय. बरं, हे झालं भारताविषयी. मला उत्सुकता आहे ती आपल्या या महाराष्ट्र भूमीविषयी. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक स्थित्यंतर आपण पाहिलेली आहेत. म्हणजे सरकार कोसळणं असू दे, नवं सरकार स्थापन होणं असू दे, राजकीय पक्षांची गणित देखील बदलताना पाहायला मिळाली आणि राजकीय समीकरणही महाराष्ट्रामध्ये सातत्यानं बदलताना पाहायला मिळाली. 2025 या वर्षी सरकार आपलं कसं असेल, जी अनिश्चितता सर्वसामान्यांना सध्या वाटतीये राजकीय परिस्थिती संदर्भातली, तसे काही ऍक्सिडेंट्स किंवा काही सरप्राईज एलिमेंट्स येण्याची शक्यता आहे का? काही नवीन राजकीय समीकरणं येऊ शकतील का? ज्या वेळेला एकनाथजी शिंदे साहेब 40 मंडळी बाहेर घेऊन पडले होते त्यावेळेला आम्ही काही ज्योतिषशास्त्रीय मंडळी आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक हे एकनाथजी शिंदेच्या कुंडलीवरती खूप भर देऊन अभ्यास चाललेला होता आणि मी एकमेव व्यक्ती होतो. माझ्याबरोबर अजून काही आहेत मंडळी. परंतु तिथे असं झालं होतं की माझा जो एक प्रिडिक्शन होता की बाबा शिंदे साहेब मुख्यमंत्री बनू शकतात कारण धनु राशीचा खूप मोठा उदय काळ सुरू झालेला होता आणि अत्यंत अनपेक्षितरित्या एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि 2.5 वर्षाचा जो त्यांचा एक स्मूथनेस होता किंवा एक म्हणजे मी जे काही मुख्यमंत्री आतापर्यंत पाहिले त्यामध्ये मला देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे खूप आवडलेले आहेत आणि तो स्थित्यंतराचा 2.5 वर्षाचा काल गेल्यानंतर आता साधारणतः आपण देवेंद्र फडणवीसांचा जर अभ्यास करायचा म्हटला तर कुंभ राशी त्यांची त्या ठिकाणी येते आणि केतूची महादशा ही त्यांची 2026 पर्यंत असल्यामुळे ज्याला एक अत्यंत मोठा उदित काल आदरणीय देवेंद्रजी म्हणतील ती पूर्वदशा स्टेटमध्ये पण राहील, केंद्रामध्येही राहील आणि तो जो त्यांचा सपोर्ट होतो त्याच्या ज्या आता प्रत्येक गोष्टी आपण आता ज्योतिषशास्त्रानुसार चर्चा करीत असल्यामुळे मी आताचे जे माझे सगळे स्टेटमेंट्स आहेत ते या कुंडली बेसवरती आहेत. तर या कुंडली आताच्या ग्रहस्थितींवरती आहे. तर इथे काय असतं की प्रामुख्याने या मंडळींचा रवी बळ आणि मंगळाचं जे बळ आहे ते अत्यंत उच्चीचं आहे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या तिघांच्या कुंडलीचे मैत्री ग्रह एकत्र आहेत. त्यामुळे तुम्ही जे म्हणत आहात की महाराष्ट्रामध्ये काही अनइव्हननेस घडू शकतो का, तर 4 वर्ष तर मला काही वाटत नाही. शेवटचं 1 वर्ष आय एम डाऊटफुल. म्हणजे बरोबर आहे, त्यावेळेला म्हणजे कठीण परिस्थिती येऊ शकते. ऍज पर कुंडलीप्रमाणे काहीतरी गडबड होण्याची शक्यता राहू शकते. बरं, पण महंतजी मला विचारायचं आहे, जो आता तमाम आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनात प्रश्न असेल, तुम्ही एक प्रिडिक्शन केलेलं होतं की मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदेच्या आयुष्यात येऊ शकतं. अजितदादा आणि त्यांचे जे समर्थक आहे त्यांच्या मनातला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, असे काहीतरी योग जे आहेत अजितदादांच्या आयुष्यात कधी आहे? म्हणजे आतापर्यंत हॅट्रिक साधत अनेक वेळेला उपमुख्यमंत्री पद करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे, पण ते मुख्यमंत्री कधी होतील?
मला असं वाटतंय की दादांचं पण आमच्या मंदिरात खूप मोठं पूजन अनुष्ठान बरं. झालं आणि संपूर्ण राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते हे राम मंदिरामध्ये येऊन गेले. बरं. आणि मला असं वाटतं की साधारणतः अजून दादांना 3 वर्ष वाट पाहू शकतात आणि तशी एकंदरीत परिस्थिती दिसते. पण दादांच्या मुख्यमंत्री पदाचे योग निश्चितच आहेत आणि आमचाही तसा त्यांना आशीर्वाद आहे. तसा योग जुळून यावा या संदर्भातली प्रार्थना महाराष्ट्रातले जे दादांचे समर्थक आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते मंडळी आहे ते देखील यावेळेला ठरवत असतील. म्हणजे 3 वर्षांचा कालावधी किंवा तो वाट पाहण्याची वेळ ही सध्याच्या घडीला दादांवरती आहे असं आपण समजूयात. मात्र आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे असा की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील का? येत्या काळातल्या महापालिका निवडणुका यंदाच्या या 2025 वर्षामध्ये पार पडताना आपल्याला दिसू शकतात. मग या योगाविषयी तुमच्या मनामध्ये काही वाटतंय का किंवा हे पक्ष देखील एकत्र येऊ शकता का? कारण भूतो न भविष्यती अशा प्रकारची गणितं गेल्या काही वर्षात आपण पाहिलेली होती. तशी काहीतरी परिस्थिती येऊ शकते का? काही बदल आपल्याला घडताना दिसू शकतात? कुंडली दोघांच्या जर पायच्या म्हटल्या आणि त्या माध्यमातून जर अभ्यास केला, आता मला थोडं अतिशयोक्ती होईल. उद्धव साहेब पण आमच्याकडे काळाराम मंदिरात येऊन गेलेत, राजसाहेब पण येऊन गेलेत. या दोघांच्याही आम्ही राम मंदिरामध्ये सर्वपक्षीय भूमिका ही मांडली, म्हणजे ठेवली. सर्वांचंच वेलकम आम्ही केलं. राहुल गांधी सुद्धा माझ्याकडे सर्वसमावेशक भूमिका आहे. रामाच्या तिथे सर्वांना आम्ही उघडं ठेवलंय. रामाच्या इथे आम्ही पक्षीय भेद नाही तिथे. परंतु कुंडलीचा जर पाहतात यांच्या दोघांच्या कुंडलीमध्ये मैत्री नाहीये. परंतु पॉलिटिकल अंडरस्टँडिंग जर झालं तर तसे योग मला संभवतात. बरोबर. आणि म्हणजे ते योग असे पण होऊ शकतात की या महानगरपालिका निवडणुकीच्या आधी देखील ते घडू शकतात. बरं. आणि ती जवळी कधी कधी आपल्याला खरं तर पाहायला मिळते कारण नातं हे श्रेष्ठ ठरत असतं एरवी पण. बरं, राज्य पातळीवरून परत थोडं देश पातळीवरती नेतो. मगाशी तुम्ही राहुल गांधी यांचा उल्लेख केलात म्हणून. बरोबर आहे. एक विचारायचं आहे मला की पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारचं चित्र आहे किंवा हे दोन महत्वाचे आणि मोठे पक्ष आहे जे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरू शकतो का? राहुल गांधी कधीतरी पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात का? कारण काँग्रेसला तशा प्रकारची आशा असते आणि आजच्या कार्यक्रमात सर्वच राजकीय मंडळींविषयी तर आपण बोलतो आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न याकडेही मी आपल्याकडे येणारच आहे. मात्र तत्पूर्वी राष्ट्रीय पातळीवरती तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधीच्या कुंडलीमध्ये पंतप्रधानांचे योग नाहीयेत. म्हणजे माझं स्पष्ट मत आहे त्यावरती. आणि ती जी कार्यकारिणी किंवा ती जी शैली आहे ऍज अ पॉलिटिकली सिनारिओ म्हणा किंवा अवेअरनेस ऑफ द पार्टी लेवलला अनेक मोठी मोठी मंडळी त्या ठिकाणी थांबलेली आहेत. तर ती सहजासहजी देखील जसं आम्ही कुंडलीमध्ये राहू केतू हे सूर्याला ग्रहण करणारे असतात तसं त्याच्या बाजूला देखील अनेक राहू केतू आहेत. लग्नाचा योग त्याचा या वर्षभरात संभवण्याची शक्यता आहे. या वर्षभरात जर लग्न झालं तर ठीक, अदरवाईज तो एक षडाष्टक योगामध्ये पुढे जाऊन तो फारच दीर्घ कालापर्यंत ट्रोलिंग राहू शकतो राहुल बाबच्या बाबत. पण उच्चीचे ग्रह आहेत म्हणजे ते जन्मातच आहेत, म्हणजे अगदी अदरवाईज तो त्या फॅमिलीत जन्माला देखील आला नसता. फक्त तिथे काय होतं की म्हणजे रवी शुक्र बृहस्पती हे जे आहेत किंवा मंगळाचं जे कारक तत्व असतं, जसं मोदींचा एक अतिशय पॉवरफुल रवी आणि मंगळ आहे, त्या पद्धतीमध्ये राहुल गांधी कमी पडत असल्यामुळे कुंडलीनुसार तर थोडासा एक चेष्टेचा विषय व्यक्तीच्या बाबत जसा होतो किंवा त्यांची जी एक चाइल्डिश इमेज आहे किंवा ए प्रियोरी कॉन्शियसनेस नसलेला पॉलिटिशियन असं जे वाटत राहतं ते त्यांचं सतत त्याबाबतचं एक थोडंसं हास्यास्पद व्यक्तिमत्व म्हणून ते तसंच राहण्याची शक्यता आहे. बरं महंत, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं हे झालं राष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नेमकं काय घडू शकतं. मात्र हे झालं राजकीय आडाखे. मात्र राजकीय आडाख्यांव्यतिरिक्त आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक परिस्थिती कशी असू शकते, त्याचबरोबर शेती असेल, पर्जन्यमान असेल, सामाजिक सलोखा किती स्वरूपामध्ये असू शकतो, 2025 हे वर्ष काय काय आपल्यासाठी घेऊन येणार आहे याविषयी देखील मी महंत यांच्याबाबत चर्चा करणार आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महंत,
आपण राजकीय परिस्थितीवरती बोलून झालो, मात्र महाराष्ट्र किंवा देश पातळीवरचा जर आपण विचार केला तर सगळ्यांना उत्सुकता असते जे सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत असतं. महागाईचा दर कसा असू शकतो, पर्जन्यमान कशा प्रकारचं असू शकतं, वातावरणीय बदलांवरती आपण सायंटिफिक गोष्टी तर होताना दिसतातच आहेत, मात्र या संदर्भातले काही प्रेडिक्शन्स आपल्याला वाटत आहेत का? भारत आणि आसपासच्या परिस्थितीमध्ये काही वेगळे बदल होतील का, ज्याचा परिणाम आपण सर्व भारतीय नागरिकांवरती होऊ शकतो? पर्जन्य हे या आगामी वर्षामध्ये अतिशय चांगलं पाऊस पाणी राहील, पिकही भरपूर येतील. महागाईचा दर थोडासा वाढण्याची शक्यता वाटते आणि त्यामध्ये जी काही वेळेला थोडीशी एक परवड सामान्य माणसाची जशी ओढाताण असते, तर त्यामध्ये मला थोडासा पेट्रोलजन्य विषयाच्या संदर्भाची शंका असल्यामुळे तिथून जो शॉर्टेज किंवा एक खूप मोठ्या प्रमाणावर इंधनाचा तुटवडा काही कालावरता भासवत असल्यामुळे वाढीचा एक धोका संभवतो. आणि आजूबाजूच्या ज्या परिस्थिती आपण जर पाहिलं तर बांगलादेशचा प्रश्न अधिकच चिघळू शकतो. भारताला त्याला काही ऍक्शन घ्यावी लागेल आणि ते पण मला संभवतो तो पण आपल्या देशाच्या फेवरमध्ये राहील असा साधारणतः एक येतो. आणि ओव्हरऑल जनता मात्र या वर्षभरामध्ये सर्व सुजलाम सुफलाम असल्यामुळे अतिशय आनंदी राहील. सुखी समृद्धी ही संपूर्ण भारतातली महाराष्ट्रातली प्रजा राहो असं मी रामरायाच्या चरणी देखील प्रार्थना करतो. बरं, आता नवीन वर्ष म्हटल्यानंतर अनेकांचे संकल्प असतात, तशाच प्रकारे काही राजकीय व्यक्तिमत्व अशी आहेत का ज्यांची पत्रिका खास करून तुम्ही अभ्यासलेली आहे आणि त्या पत्रिकेमधले येणारे योग हे चांगले असू शकतात असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे स्पेशली मला हे विचारायचं आहे की मी पुन्हा येईन असं म्हणत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत, मात्र येत्या काळामध्ये पंतप्रधान पदासंदर्भातले किंवा तशा प्रकारचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात का? आणि तो योग आलाच तर कधी? तसं पाहिलं तर आम्ही सर्वच मोठ्या मंडळींच्या भारतातली जे काही प्रॉस्पेक्टिव्ह असलेली नेते आहेत त्यांच्यावरती आम्ही लक्ष ठेवून असतो. परंतु आपण फ्युचरचा जर विचार पाहिला म्हटला तर आतापर्यंत यशवंतराव चव्हाण, शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे प्रमोद महाजन, गडकरी साहेब यांना पंतप्रधान पदाने हुलकावण्या दिलेल्या आहेत. परंतु माझं आवडतं व्यक्तिमत्व आणि कुंडलीच्या दृष्टीने पण आणि राजकीय दृष्टीने जर पाहायचं म्हटलं तरी देवेंद्रजी फडणवीस माझे अतिशय आवडते नेते आहेत. आणि मी खूप बारकाईने त्यांच्या कुंडलीचा सतत अभ्यास करत असतो. तर मला कुंडलीच्या अभ्यासावरती निश्चितच असं वाटतंय की देवेंद्रजी भारतातले पंतप्रधान निश्चितच होतील अशा त्यांच्या कुंडलीचे एकंदरीत सगळी मांडणी आहे. आणि ज्याला खूप उच्चीची कुंडली म्हणतात ती कुंडली आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. विद्यार्थी असतील त्यांचे अनेक संकल्प या पुढच्या काळात असू शकतात, महिला असतील त्यांचे देखील अनेक स्वप्न आहेत. 2025 या वर्षामध्ये काय करायला हवं, काय करायला नको या संदर्भातले काही प्रेडिक्शन्स आहेत का? 2025 वर्ष प्रत्येकाला सुख आणि समाधानाचं व्हावं यासाठी काही यमनियम त्यांनी पाळणं आवश्यक आहे का? विद्यार्थ्यांच्या आणि महिलांच्या बाबत मी एक त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी आपण पाहत आहोत की जसं आता आमच्या घरी 5:30 वाजता प्रभू रामचंद्रांची काकडा आरती असे आणि त्यामुळे आमची सगळी स्नानं वगैरे 5-5:30 वाजताच होत असे. आणि घरामध्ये आजोबा वगैरे ही सर्व मंडळींनी म्हणावं की आमच्या पुजारी घराण्यामध्ये पारोशानी सूर्योदय पाहण्याचा हे नाही बा. तसं आजकाल जे मी पाहतोय विद्यार्थ्यांच्या बाबत, तर मी विद्यार्थ्यांना असं सांगेल की तुम्ही सूर्योदयापूर्वी आंघोळ करा, आपलं काही इष्ट देवता यांचा जप करावा, मन लावून अभ्यास करावा. आणि आज भारतातला विद्यार्थी हा आमचा IITians असो, IT क्षेत्रातला असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, आज भारतातनं सर्वात जास्ती डॉक्टर, इंजिनियर, IITians हे जगभर म्हणजे आज जगातल्या 52 प्रधान कंपन्या म्हटल्या की त्याचे 35 CEO हे आपले भारतीय आहेत. तर हा आदर्श आपण पुढे ठेवावा. आणि धर्मशास्त्र हे धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम या चारींना पुरुषार्थ सांगताय. तर तिथे आपण धन देखील विद्या आणि अर्थी, विद्येवरती ज्यांनी धन मिळवलं पाहिजे असं त्या विद्यार्थ्यांचा हे येतो.
आणि आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्या सत्कर्मी आहेतच. भारतातल्या स्त्रिया या अत्यंत आध्यात्मिक आहेत, अत्यंत सुविचारी आहेत. आमच्या भगिनींनी या संदर्भामध्ये ज्याला संस्कार आहेत ते संस्कार हिंदू धर्माचे, हिंदू संस्कृतीचे आपल्या पाल्यांना द्यावेत. आज घरामध्ये शुभम करोती म्हणणं किंवा परोसा म्हणणं किंवा अथर्वशीर्ष रामरक्षा म्हणणं हे जवळपास बंद होत आलंय. तर मला असं वाटतं की वाणी संस्कार आपल्या पाल्यावरती झाला पाहिजे. आई पासून आपण जर पाहिलं तर ही सगळी 64 मातृका अक्षराणी असं जर आपण म्हटलं तर त्याचा जो प्रोनाऊन्सिएशन आहे, त्याचा वाणीवरती होणारा जो परिणाम आहे त्या शुभम करोते, त्या अथर्वशीर्ष रामरक्षेचा, तर भारतीय विद्यार्थी हा जगातली कुठलीही भाषा प्रोनाऊन्सिएशन अतिशय उत्कृष्टरित्या बोलू शकतो. हा अनुभव आहे. त्यामुळे याला तुम्ही दुर्लक्ष करू नये असं मला वाटतं. आणि हा संस्कारी वारसा भारतभूमीचा आपण घेऊन, जसं आपल्या शाळेच्या प्रतिज्ञेत म्हटलंय की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. मग त्या परंपरा कुठल्या आहेत? तर त्या संपूर्ण सनातन धर्माच्या ज्या काही परंपरा आहेत त्याचा आपण मुख्यतः स्त्रियांनी हे पालन करून ते वळण घरामध्ये लावावं अशी शुभकामना मी या नूतन वर्षाच्या निमित्ताने करतो. बरंच हे नूतन वर्ष तुम्हालाही सुख, समाधान आणि समृद्धीचं जावं एवढीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया. आपल्याला देखील धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. तर आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र नवीन वर्षाचे काही संकल्प ते कसे पूर्णत्वास न्यायचे या संदर्भामध्ये महंत सुधीरदास यांनी अतिशय अचूक असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती नेमकी काय असू शकते हे सांगण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. तर या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.